नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर प्रकल्पग्रस्त व्यक्ती असाल आणि जर तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा कोणत्याही कायदेशीर अडचणींमुळे जर तुमचं प्रकरण हे नाकारलं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आणि अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, बऱ्याच लोकांना ही माहीत आहे की ज्यांच्या जमिनी या प्रकल्प बाधित क्षेत्रामध्ये किंवा भूवित क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाने संपादित केलेले असतील किंवा पाटबंधारे यामध्ये जर त्या जमिनी या संपादन केल्यामुळे जर त्या शासनाच्या ताब्यामध्ये असतील तर अशा लोकांना शासनाकडून वर्ग क आणि वर्ग ड म्हणजे संवर्ग क्रमांक 3 आणि 4 यातील श्रेणीतील नोकऱ्या प्रदान केल्या जातात आणि त्या अनुषंगाने त्यांना ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जाऊन त्यांना नोकरीची संधीही प्रदान केली जाते. परंतु ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची जमीन संपादन झाल्यानंतर जर त्याला ते प्रमाणपत्र ही मिळत नसेल तर ते प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आपल्याला मागील काही जे काही GR असतील ते आपल्याला जाणून घेणं किंवा त्या संदर्भात माहिती करून घेणं फार उपयुक्त ठरेल. त्यापैकी ज्या दिवशी 21 जानेवारी 1980 रोजी एक GR आला, प्रकल्पग्रस्त व्यक्तींसाठी हे पहिलं पाऊल होतं की त्या आधारे त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या अटी आणि शर्ती या दिलेल्या नव्हत्या. उलट या GR नुसार संबंधित व्यक्तींना म्हणजे ज्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये संपादित केल्या असतील तर अशा लोकांना या 21 जानेवारी 1980च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जवळपास 2 प्रमाणपत्रे म्हणजे 2 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे हे मिळत होती. परंतु त्यासाठी अट अशी होती की त्या जमिनी जर 1965 पूर्वी संपादित झाल्या असतील तर अशाच लोकांना या GR नुसार 2 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची तरतूद त्या शासन निर्णयामध्ये करण्यात आली. परंतु दिवसेंदिवस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची मागणी ही वाढत गेली असल्यामुळे शासनासमोर प्रश्न निर्माण झाला की आता प्रत्येक व्यक्तीला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणं शक्य नाही, म्हणून त्यांनी त्यामध्ये काहीतरी अटी किंवा शर्ती या त्यामध्ये टाकल्या आणि त्यानंतर एक 2006 मध्ये आणि 7 मध्ये एक GR आला आणि त्या GR मध्ये देखील असं म्हटलं गेलं की 100% जर तुमची जमीन ही संपादन झाली असेल तर तुम्हाला प्रमाणपत्र हे दिलं जाईल. त्यानंतर 7 मध्ये जो काही GR आला तर त्या GR मध्ये देखील काही अटी लादल्या गेल्या. त्यानंतर 2010 मध्ये अजून क्लिष्ट अटी टाकण्यात आल्या. तर त्या अटी या जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिली अट अशी होती की जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हवं असेल तर त्यासाठी त्या प्रकल्पग्रस्त व्यक्तीची जमीन ही किमान 20 गुंठे संपादन केलेली असावी. दुसरी महत्त्वाची अट अशी होती की जर तुमची जमीन ही संपादन केली गेली असेल आणि ती संपादन केल्यानंतर जर तुमच्याकडे उर्वरित क्षेत्र जर 2 हेक्टरपेक्षा कमी असेल आणि म्हणजे त्यामध्ये त्यांनी भात शेती, जिरायत शेती आणि कोरडवाहू शेती याप्रमाणेच्या अटी त्याच्यामध्ये टाकल्या. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून फक्त आपण त्याची एक पार्श्वभूमी जाणून घेतो. आणि तिसरी अट अशी होती की तुमची जमीन संपादन झाल्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये कुठेही जमीन नाही या स्वरूपाचं एक प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला त्या 3 मे 2010च्या शासन निर्णयानुसार सादर करावं लागत होतं. परंतु ह्या ज्या काही अटी होत्या या अटी ह्या कायदेशीर तरतुदींना अधीन न होत्या, म्हणजे कायदेशीर तरतुदीच्या पूर्णपणे विसंगत या अटी होत्या. आणि त्यानंतर 2010 नंतर 23 ऑक्टोबर 2023 मध्ये एक शुद्धीपत्रक आणलं आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये अजून त्याच्यामध्ये काहीतरी क्लिष्ट अटी करून टाकल्या आणि त्यामुळे शासनासमोर असा प्रश्न निर्माण झाला की
कार्यपद्धती ही असायला हवी की प्रमाणपत्र जर निर्गमित करायचं असेल तर त्यासाठी काहीतरी कार्यपद्धती ही असायला हवी आणि या स्वरूपाचा प्रश्न हा विचाराधीन होता। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय केला आणि त्या शासन निर्णयामध्ये या ज्या काही अटी होत्या तर या अटींचं शिथिलीकरण ते शासन निर्णयामध्ये करण्यात आलं। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी अट होती की 20 गुंठे जायला हवी, तर ते 20 गुंठ्याची जी मर्यादा होती ती शिथिल करण्यात आली। म्हणजे आज रोजी जर तुम्हाला प्रमाणपत्र हवं असेल तर ते प्रमाणपत्रासाठी 20 गुंठेची मर्यादा ही आज रोजी तुम्हाला लागू होणार नाही। म्हणजे याच्या पूर्वीची जे काही प्रकरणे असतील त्यांना देखील हा शासन निर्णय लागू होईल आणि या शासन निर्णयानुसार म्हणजे दिनांक 29 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार 3 मे 2010चा जो काही शासन निर्णय होता तो रद्दबातल ठरवला। कारण त्यामध्ये ज्या काही अटी ह्या नमूद केलेल्या होत्या त्या अटी या कायद्यातील तरतुदींना विसंगत होत्या, म्हणून त्यांनी या दिनांक 29 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार रद्दबातल ठरवलेला आहे। त्यानंतर एक दुसऱ्या महत्त्वाच्या कारणामुळे लोकांची व विद्यार्थ्यांची प्रकरणं ही रिजेक्ट होत होती, ते म्हणजे की पुतण्याला प्रमाणपत्र देण्याची कोणतीही तरतूद नाही असं त्यामध्ये म्हटलं होतं। परंतु या दिनांक 29 जानेवारी 2025च्या शासन निर्णयामध्ये असा शब्द वापरला गेला की मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती ज्या व्यक्तीला नामनिर्देशित करेल त्या व्यक्तीला ते प्रमाणपत्र देणं बंधनकारक असेल संबंधित पुनर्वसन अधिकारी यांच्यावर। त्यानंतर एक तिसरी महत्त्वाची अट अशी होती की 100% जमीन संपादन होणं बंधनकारक नाही। म्हणजे बंधनकारक होतं अगोदर, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुमची जमीन जर 100% संपादन झाली असेल तर मात्र तुम्हाला प्रमाणपत्र हे दिलं जाईल आणि जर होत नसेल तर दिलं जात नव्हतं। तर ही अट देखील कायद्यातील तरतुदींना विसंगत आहे असं देखील त्या शासन निर्णयामध्ये म्हटलं गेलं। त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची अट अशी होती की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवून घेण्यासाठी मूळ प्रकल्प बाधित व्यक्तीचं जिवंत असणं बंधनकारक होतं। या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण विविध न्यायनिवाड्यांच्या आधारे ती तरतूद ही कशी चुकीची आहे, कशी बेकायदेशीर आहे या संदर्भात विस्तृतपणे व्हिडिओ बनवलेले आहेत। परंतु यामध्ये या शासन निर्णयामध्ये देखील त्याच स्वरूपाचं मत मांडलं गेलं आणि सांगितलं गेलं की 1999, 1974 आणि 1976 हे जे काही पुनर्वसन अधिनियम तयार करण्यात आले त्या कोणत्याही अधिनियमामध्ये या स्वरूपाच्या जाचक अटी या नाहीत। त्यामुळे शासनाला कायद्यातील तरतुदींना विसंगत असे शासन निर्णय काढता येत नाहीत असं देखील या शासन निर्णयामध्ये म्हटलं गेलं। म्हणजे मूळ प्रकल्पग्रस्त बाधित व्यक्ती जिवंत नसेल तरी देखील तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे आज रोजी निर्गमित करून देण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे पुनर्वसन अधिकारी यांच्यावर राहील। आता मित्रांनो, जो काही विस्तृतपणे शासन निर्णय आहे त्याच्यातील ज्या काही अटी दिलेल्या आहेत त्या संपूर्ण अटी आता आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ। त्या अटी आता तुमच्या स्क्रीनवर दिसतील। तर मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्या संदर्भातली अधिकृत माहिती आणि जो महसूल आणि वन विभाग यांनी दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी प्रकल्पग्रस्त व्यक्तींचे कल्याण होण्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय पारित केला तो आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहे। यामध्ये प्रकल्पबाधित व्यक्तींनी व त्यांनी नामनिर्देशित केलेल्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करताना अनुसरावयाची कार्यपद्धती म्हणजे या शासन निर्णयानुसार संबंधित पुनर्वसन अधिकारी यांना मार्गदर्शन केलेले आहे की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र करीत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी या बघणं कायद्याने गरजेचं आणि आवश्यक आहे। त्यामध्ये वाचामध्ये जर आपण बघितलं ती 21 जानेवारी 1980 जी आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतली, त्यानंतर 1976चा जो कायदा आहे, 1986चा कायदा आहे, 1999चा कायदा आहे, त्यानंतर 17/4/2006चा एक शासन निर्णय होता, 3 मे 2010चा जो शासन निर्णय होता तो बेकायदेशीर ठरवला, त्यानंतर 2/5/16 रोजी जो काही शासन निर्णय होता तर तो पण या ठिकाणी रद्द केलेला दिसून येतो। आता याची प्रस्तावना न बघता आपण महत्त्वाचं म्हणजे भूसंपादन अधिनियम 1894 अन्वये
सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने मूळ बाधित भूधारक तसेच पुनर्वसन अधिनियम 1976-86-99 च्या तरतुदी लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील मूळ बाधित भूधारकांच्या कुटुंबातील नामनिर्देशित सदस्यास नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करताना त्याची पात्रता अनुज्ञेयता याबाबत तपासणी करताना पुढील प्रमाणे कार्यपद्धती अनुसरण्यात यावी। यामध्ये पहिलं दिलं की भूमी संपादन अधिनियम 1894 कलम 4 अन्वये अधिसूचना प्रसिद्ध होऊन भूसंपादन निवाडा दिनांकाच्या वेळी अथवा मोबदला स्वीकारलेल्या दिनांकास मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय राहील। ही जी अट आहे ही अट समजून घेणं फार महत्वाचं आहे, कारण याच्यात असं म्हटलं गेलं की ज्या दिवशी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र म्हणजे ज्या दिवशी प्रकल्पग्रस्त व्यक्ती ही जिवंत होती त्यावेळेस त्या व्यक्तीवरती जी लोक म्हणजे जे मुलं किंवा जी व्यक्ती अवलंबून असेल अशाच व्यक्तींना प्रमाणपत्र हे देता येईल। म्हणजे काय की जर तुम्ही नातू असाल किंवा कोणी असाल तर त्यावेळेस तुमचा जन्म हा झालेला असणं या ठिकाणी फार महत्वाचं आहे। ही अट त्या स्वरूपाची आहे। त्यानंतर दुसरं आहे 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामधील ज्या भोगवटदाराची जमीन संपादित करण्यात आली आहे अशा बाधित भोगवटदाराच्या कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तींना आता कोणते व्यक्ती पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, अज्ञान भाऊ, बहीण, आई व वडील, भावाची मुले, बहिणीची मुले। म्हणजे आता या शासन निर्णयानुसार पुतण्याला देखील प्रमाणपत्र हे दिलं जाऊ शकतं आणि भाच्याला देखील प्रमाणपत्र हे दिलं जाऊ शकतं। सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 21 जानेवारी 2080 नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे। म्हणजे हा जो शासन निर्णय आहे याला कायदेशीर मानलं गेलं। म्हणजे सुरुवातीचा जो शासन निर्णय होता तो 1980 चा होता, तो कायम ठेवण्यात आला। त्यानंतर तिसरी अट दिली शासन निर्णय दिनांक 21/1/80 नुसार वीज प्रकल्पाच्या तसेच पाटबंधारे प्रकल्पाच्या आता या शासन निर्णयानुसार मित्रांनो ज्यांच्या जमिनी या वीज प्रकल्पासाठी संपादित केल्या असतील त्यांना देखील या स्वरूपाचे प्रमाणपत्र हे दिलं जाऊ शकतं। 4 अन्वये राजपत्रामध्ये ज्या तारखेस अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते त्या तारखेस किंवा संपादित जमिनीचा निवाडा ज्या तारखेत घोषित करण्यात आला आहे त्या तारखेस अशा भूधारकाच्या कुटुंबामध्ये हयात असलेले व त्याच्यावर अवलंबून असलेले पती, पत्नी, अविवाहित, बहीण, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले यांना प्रकल्प बाधित कुटुंबातील सदस्य या नात्याने प्रमाणपत्र अनुज्ञेय आहे। यांना देखील याच स्वरूपाच्या अटी या लादण्यात आल्या किंवा त्यामध्ये बंधनकारक असतील। त्यानुसार चौथी अट त्यानुसार मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा पती अथवा अशा व्यक्तीची पत्नी, अशा व्यक्तीचे अज्ञान मुलगे, अशा व्यक्तींच्या अविवाहित मुली, अशा व्यक्तींचे अज्ञान भाऊ किंवा बहिणी तसेच अशा व्यक्तीचे आई व वडील यांना नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे। बंधनकारक म्हटले साहेब याच्यामध्ये मूळ प्रकल्पग्रस्त व त्यांच्यावर अवलंबून असलेले व त्यासोबत राहणाऱ्या कुटुंबातील त्यांच्या सदस्यांना जर निवाडा पारित झाल्यावरही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले नसेल तर अशा मूळ प्रकल्पग्रस्ताने नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची मागणी केल्यास सामान्य प्रशासन विभाग 21 जानेवारी 1980 नुसार अशा मूळ प्रकल्पग्रस्ताच्या नावे अथवा जमीन संपादित होतेवेळी त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या कुटुंबातील ज्या सदस्यात त्याने नामनिर्देशित केले आहे अशा सदस्यांच्या नावे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे। म्हणजे ज्यांना अजूनपर्यंत मिळालं नाही त्यांना देखील 1980 च्या शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र देण्याची तरतूद या शासन निर्णयामध्ये करण्यात आली आणि हा शासन निर्णय फारच लोकांचे कल्याण करेल, त्यांचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो असा हा शासन निर्णय आहे। तसेच मूळ प्रकल्पग्रस्त हयात नसल्यास आता जर समजा मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती जर जिवंत नसेल, संपादनावेळी त्यावर अवलंबून असलेले व त्यासोबत राहणाऱ्या त्याच्या कुटुंबातील एका सदस्याच्या नावे नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र 21 जानेवारी 1980 नुसार निर्गमित करण्यात यावे असं देखील म्हटलं। महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 1/4/2002 रोजी अंमलात आल्यानंतर सदर अधिनियमाच्या कलम 11 व 13 नुसार जे प्रकल्प अधिसूचित करण्यात आले आहेत
अशा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील भूधारकाची जमीन संपादित करण्यात आली असल्यास अशा प्रकल्प बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व त्याच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांना पुनर्वसन अधिनियम 1999च्या कलम 2 म्हणजे जे काही कलम दिलेले तरतुदीमध्ये विहित केलेल्या अटींची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे। आता हे जे कलम दिलेले आहेत यामध्ये अवलंबून असणारी व्यक्ती कोण, प्रकल्पग्रस्त व्यक्ती कोण किंवा त्यांचे वारस कोण या स्वरूपाच्या व्याख्या या कलमांमध्ये देण्यात आल्या आहे। आणि जो काही 3 मे 2010चा शासन निर्णय होता तो या तरतुदींच्या पूर्णपणे विसंगत होता म्हणून तो रद्द ठरवला। त्यानंतर शासन निर्णय दिनांक 2 मे 16 नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करताना मूळ भूधारक हयात असणे आवश्यक नाही वा त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक व्यक्तीस त्याच्या इच्छेनुसार त्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याची त्यास मुभा असेल। म्हणजे कुटुंबातील कोणताही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला असा शब्द वापरला आहे। म्हणजे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला हे प्रमाणपत्र हस्तांतरण करण्यासाठी कुठलीही मुभा असेल त्यासाठी कोणतीही कायदेशीर अडचण आता निर्माण होणार नाही। तसेच मूळ भूधारक किंवा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक व्यक्ती हयात नसेल तर त्याच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे आता काही लोकांचा प्रश्न असा असेल की तो व्यक्ती जर मयत झाला असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्या मयत व्यक्तीचा मी कायदेशीर वारस आहे हे सिद्ध करणारा दाखला किंवा सक्सेशन सर्टिफिकेट तुम्हाला सक्षम न्यायालयातून आणल्यानंतर क्लास 1चे जे लीगल हेर असतील तर त्यानुसार दिनांक 2 मे 16 नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात यावे। म्हणजे हस्तांतरणाचा जो नियम आहे तो 2 मे 2016 नुसार जो काही शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार हस्तांतरित करण्याची प्रक्रिया या शासन निर्णयामध्ये करण्यात आली। त्यानंतर शासन निर्णय 1746 व शासन निर्णय 3510 अन्वये नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबत विहित केलेले निकष महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999च्या कलम अमुक मध्ये नमूद तरतुदींशी सुसंगत नसून अधिनियमाच्या कलम 5 क अन्वये प्रकल्प बाधित व्यक्तीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस प्रमाणपत्र देताना कलम 2, 2 अ, 2, 2, 2 क, 2, 1, 2, 2, 1 क 2, 2 क 1, 2, 3 मधील निकष विचारात घेणे बंधनकारक आहे। यास्तव 100% जमीन भूसंपादन अथवा किमान भूसंपादनाची मर्यादा लागू ठरत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, शासन निर्णय दिनांक 3 मे 2010 अधिक्रमित करण्यात येत आहे आणि शासन निर्णय 1746 मधील परिच्छेद 4 वगळण्यात येत आहे। आता यामध्ये 4था परिच्छेद असा होता की मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती जिवंत असणं बंधनकारक होतं, तर तो शासन निर्णयाचा जो परिच्छेद 4 आहे तो देखील डिलीट करण्यात आला किंवा वगळण्यात आला। तर या व्हिडिओचा आणि या शासन निर्णयाचा बऱ्याचशा लोकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो। तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर आता ज्या काही अटी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून किंवा शासन परिपत्रकाच्या माध्यमातून लोकांवर लादलेल्या होत्या त्या चुकीच्या आणि बेकायदेशीर ठरवून आता मोस्ट ऑफ लोकांना म्हणजे जास्तीत जास्त लोकांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे दिलं जाईल किंवा मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता। धन्यवाद।